Hello student. Today we are going to learn Standard 6 Subject Science Lesson 10 Force and Type of Force. बल आणि बलाचे प्रकार. Observe all these picture carefully. What you will do there? जर या सगळ्या पिक्चरचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय दिसत आहे? पहिल्या पिक्चरमध्ये तो मुलगा बोट वळवण्यासाठी स्वतःच्या स्नायूंच्या बलाचा वापर करतो. इन सेकंड पिक्चर्स व्हेन वी प्रेस दिस रबर इट चेंज देअर शेप. तो रबर प्रेस केल्यानंतर त्याचा आकार बदलतोय. व्हेन दिस बॉय किक द बॉल बॉल चेंज इट्स डायरेक्शन्स. बॉलला किक केल्यानंतर तो बॉल त्याची डायरेक्शन चेंज करतो. दॅट्स मीन्स इन ऑल actions we have to needs their force. Observe all these videos carefully. In all actions we have to needs the force. आपल्याला कोणत्या ना कोणत्या फोर्सची गरज पडत आहे. Without force we can't do any actions. Then in many actions such as lifting, pulling, riding bicycles and stopping it at times, pushing a load or the bending, squeezing or some things and driving the vehicles we have to needs the force. कोणतीही गोष्ट करताना काही वस्तू उचलायची असेल किंवा वस्तूची डायरेक्शन चेंज करायची असेल तर आपल्याला फोर्सची आवश्यकता पडते, म्हणजेच बलाची आवश्यकता लागते. No object change its positions on its own. Force is required to move an object. Force is used to change the directions of an object in motions or to stop it. कोणतीही वस्तू स्वतःहून त्याची जागा सोडत नाही. मग फोर्सची आवश्यकता का असते? तर वस्तू गतिमान करण्यासाठी, गतिमान वस्तू थांबवण्यासाठी किंवा वस्तूची दिशा बदलण्यासाठी आपल्याला फोर्सची आवश्यकता असते. Observe first picture carefully. What happens when you hold the two ends of spring and pull them apart? जर स्प्रिंग आपण ओढली असता, ताणली असता काय होतं? तर ती तिचा आकार बदलते आणि ज्यावेळी आपण ती रिलीज करतो त्याच्यावरचं टेन्शन त्यावेळेस ती पुन्हा जागेवर येते. दॅट्स मीन्स when we apply force on that spring it change its shape. Force is necessary to change the shape an object. वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. ओके, देन लेट्स सी टाइप ऑफ फोर्स. बलाचे प्रकार. मस्क्युलर फोर्स, स्नायू बल. इन ऑल द ॲक्शन्स here if we observe this picture carefully, the lifting weight in these pictures there use the muscular force. ते वेट उचलण्यासाठी त्याने मस्क्युलर फोर्सचा यूज केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पिक्चर्समध्ये मस्क्युलर फोर्सचा यूज केलेला आहे आणि मस्क्युलर फोर्सचा यूज करून काय होतंय तर ते वेट लिफ्ट करत आहे. नेक्स्ट मेकॅनिकल फोर्स. वी यूज डिफरंट मशीन फॉर डूइंग मेनी टास्क. मस्क्युलर फोर्स इज यूज फॉर रनिंग सम मशीन्स आर रन बाय यूजिंग इलेक्ट्रिसिटी और फ्यूल. मशीन्स लाइक ladder are called automatic machines because a mechanical force is used here. For example, swing machines, electric pump, washing machine, mixer, etc. ज्या ठिकाणी फोर्स अप्लाय करण्यासाठी यांत्रिक ऊर्जेचा वापर केला जातो त्याला आपण यांत्रिक बल असे म्हणतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर, मिक्सर किंवा स्विंग मशीन, कार, हे सगळे जे आहे ज्याच्यामध्ये यंत्राचा यूज केला जातो याला आपण काय म्हणतो तर मेकॅनिकल फोर्स म्हणतो. द फोर्स अप्लाय बाय मीन्स ऑफ अन मशीन्स इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. नेक्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स?
If an object is thrown upward by applying force, it reaches a certain height and comes down again. Why is this so? ज्या वेळेस आपण फोर्स अप्लाय करतो एखाद्या वस्तूवर आणि वस्तू चेंडूवर फेकला असता तो सर्टन हाईटवर जाऊन पुन्हा खाली येतो, असं का बरं होतं? किंवा या ठिकाणी ते ॲपल सुद्धा झाडावरून खालीच पडत आहे, ते वर का नाही जात? Why do fruits on trees fall to the ground? ते झाडावरून खालीच का पडतं? Because earth pulls all the object toward itself. The force applied by earth to pull objects toward itself is called gravitational force. कोणत्याही वस्तूवर पृथ्वी जे बल लावते आणि प्रत्येक वस्तू स्वतःकडे आकर्षित करून घेते, ह्या पृथ्वीने लावलेल्या बलाला आपण काय म्हणतो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, गुरुत्वीय बल असे म्हणतो. Actually, Sir Isaac Newton discovered gravitation in 7th century. Then what is the gravitation? The Earth's gravitational force acts in a direction opposite to of an object moving upward. Hence, the speed of that object goes on decreases till in the end it becomes a zero. कोणत्याही वस्तूवर पृथ्वी स्वतःचं गुरुत्वीय बल अप्लाय करत असते आणि त्यामुळं आपण वर फेकलेली वस्तू पुन्हा जमिनीवर येत असते. एखादी वस्तू जर गतिमान अवस्थेत असेल तर ती थोड्या वेळाने तिचं स्पीड कमी कमी होत जाऊन एका ठराविक वेळेनंतर ते झिरो होतं. दॅट्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ऑब्झर्व बोथ दिस पिक्चर केअरफुली. इन फर्स्ट पिक्चर द बॉय there is the bucket of waters in which boy drops the stone into the water from certain height. Then what happened? Observe this sound carefully. ज्या वेळेस जवळून पाण्यामध्ये दगड फेकतो आणि उंचावरून दगड फेकतो त्यावेळेस त्या दोन्हींच्या साऊंडमध्ये जो फरक असतो तो तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला असेल. हे कशामुळे होतं? It is also due to the gravitational force. In second picture, when we lift the empty sack, it have very less in weight. And if we lift the sack full of anything or something, it have weight more than this empty sack. Why this is happen? असं का बरं होतं की जास्त एम्प्टी सॅकचं वजन हे काहीतरी भरलेल्या किंवा फुल सॅकपेक्षा जास्त असतं. कारण ज्यावेळेस कोणतीही वस्तू आपण ज्यावेळेस उचलतो त्यावेळेस त्या वस्तूवर पृथ्वी आपलं गुरुत्वीय बल अप्लाय करत असते आणि याचाच अर्थ काय? कोणत्याही वस्तूचं वेट म्हणजे पृथ्वीने अप्लाय केलेलं गुरुत्वीय बल असतं. द ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाय टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जर जास्त वजनाची वस्तू उचलण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतो. डू यू नो दॅट द वेट अँड ऑब्जेक्ट इट इज हंग फ्रॉम द हुक ऑफ स्प्रिंग बॅलन्स. द सस्पेंडेड ऑब्जेक्ट इज पुल्ड डाउनवर्ड्स by the force of gravity. At the same time, the force of tensions in the spring continuously pulls the object upward. The object comes to rest when the tensions in the spring and gravitational force on object become equal. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू हंग करत असतो त्यावेळेस त्या वस्तूला पृथ्वी वस्तूवर गुरुत्वीय बल अप्लाय करत असते आणि त्याच वेळी ते टेन्शन आपण म्हणजे जो ताण दिलेला असतो त्याच्यावरती वस्तू वरच्या बाजूला ओढली जाते आणि पृथ्वी त्याला खालच्या बाजूला खेचत असते. ज्यावेळी हे दोन्ही फोर्स सेम होतात, इक्वल होतात, त्यावेळी त्या काट्यावर एक आकडा येतो. तो आकडा म्हणजे त्या वस्तूचं वजन दर्शवतो. म्हणजेच प्रत्येक वस्तूचं वजन म्हणजे पृथ्वीने त्यावर अप्लाय केलेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं. The gravitational force operates between the sun and planets in the solar system. सोलार सिस्टीममध्ये प्रत्येक प्लॅनेट्स आणि त्यांचे सॅटेलाइट्स हे एका विशिष्ट ऑर्बिट्समधूनच त्या भोवती फिरत असतात. सनच्या भोवती फिरत असतात किंवा सॅटेलाइट प्लॅनेटच्या भोवती फिरत असतात.
तर ते एकमेकांवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असतात आणि यामुळे ते ठराविक ऑर्बिट्समधूनच फिरतात आणि त्यांचा कधीही ॲक्सिडेंट होत नाही. दॅट इज ऑल्सो ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट type of force, that is magnetic force. Place a magnet on a table, take a big iron nails towards the magnets, it sticks to the magnets. Then what will happen there? जर आपण मॅग्नेट घेतलं आणि त्याच्याजवळ नेल ठेवले तर ते मॅग्नेट काय करतं, त्या नेलला स्वतःकडे अट्रॅक्ट करतं, त्याच्याकडे नेल त्या मॅग्नेटकडे ओढला जातो, मॅग्नेटला जाऊन स्टिक होतो. असं का होतं? यालाच आपण काय म्हणतो, चुंबकीय बल असे म्हणतो, मीन्स मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. द फ्रिक्शनल फोर्स. ऑब्झर्व दिस व्हिडिओ केअरफुली. When a carom piece is flicked lightly, it slides over the carom boards but stops at the certain distance. आपण ज्यावेळेस स्ट्राइक करू, फ्लिक करू, त्यावेळेस तो थोड्या अंतरावर कॉइन घसरत जाऊन एका विशिष्ट कालावधीनंतर त्या स्टॉप होतात. असं का होतं? When two surfaces rub against each other, the force of friction comes into play. It always acts against the directions of motions. ज्यावेळेस दोन सरफेस, दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासतात, रब होतात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि तो जो फोर्स असतो त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. हा फोर्स नेहमी गतीच्या विरोधात काम करत असतो. म्हणूनच ठराविक ते कॉइन ज्या वेळेस कॅरमच्या पृष्ठभागावरून घसरत जातात त्यावेळेस ठराविक कालावधीनंतर ते आपोआप स्टॉप होतात. दॅट इज ड्यू टू दी फ्रिक्शनल फोर्स. इफ वी स्प्रिंकल पावडर ऑन दॅट कॅरम, व्हॉट हॅपन्स? द फ्रिक्शनल फोर्स गेट लेस और दी इट गेट डिक्रीजेस. तो फ्रिक्शनल फोर्स काय होतो तर डिक्रीज होतो ज्यावेळेस आपण त्याच्यावर पावडर स्प्रिंकल करू त्यावेळी. आणि मग अशा वेळी त्या कॉइनमधलं आणि कॅरमच्या पृष्ठभागावरचं जे फ्रिक्शन आहे ते कमी होतं आणि मग कॉइन जास्त वेळ त्या कॅरमवर गतिमान अवस्थेत राहतात. A force of friction is generated between the wheel and the wooden plank laid down under the cars, and that's time when we apply the brake. After the certain times the car gets stops there. जर आपण ब्रेक दाबल्यानंतर ही कार ठराविक अंतर घासत जाते आणि नंतर ती थांबते. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स, दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. व्हॉट इज मीन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स? स्थितिक विद्युत बल. Spread a small pieces of papers on a table, rub piece of thermocols or the inflated balloons against the silk cloth and the bring it near this pieces. जर आपण कोंब आपल्या, हा खेळ आपण लहानपणी भरपूर वेळा खेळलेला आहे. जर आपण कंगवा आपल्या केसांवर रब केला आणि तो जर कागदांच्या तुकड्यांवर पकडला तर काय होतं तर ते तुकडे त्या कोंबकडे आकर्षित होतात. These paper or the pieces of paper attracted toward the combs, it gets stuck to the comb and that is due to the electrostatic force. आणि हे कशामुळे होतं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे होतं. and this force is very short lasting. Static electricity is produced on material like rubber, plastic and ebonite. Due to frictions, the force exerted by such electrically charged material is called electrostatic force. एबोनाइट, रबर किंवा प्लॅस्टिक सारख्या वस्तूंमध्ये घर्षण झाले असता त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होतो. हा फोर्स ठराविक कालावधीपुरताच राहतो किंवा अगदी थोड्या वेळासाठी राहतो. लास्ट वन, combined force. While an action is taking place, various type of force acts on the object is question. ज्यावेळेस जास्त फोर्स एकत्र येतात
म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त फोर्स एकत्र येतात आणि कोणतंही वर्क होतं त्यावेळेस आपण त्याला कंबाईंड फोर्स म्हणतो. वेअर वी कॅन ऑब्झर्व दिस इन जगलिंग ऑफ सेल बोर्ड ऑन दी सीसॉर्स or the roller coasters, we can observe this combined force. Okay, we learn today the force, what is the force and what is the type of force. What are the type of force? Let's see. There are the various type of force such as muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force and electrostatic force. With this we finish our lesson.